नमस्कार. रोज एक बाबा उघडा पडो, रोज एक बाबा आत जाओ, अशा माणसांना चाबकाच्या फटकाराने सोलवटून काढावं. शब्दांचे चाबूक चालवावेत, प्रत्यक्षातले दांडे चालवावेत आणि या बाबांचा पार्श्वभाग सुजवून काढावा. याबाबत माझं काहीच मत नाही. याला हरकतही असण्याचं कारण नाही. पण या निमित्ताने आमचा समाज जे वागतोय, जे दाखवतोय, जे कळतंय ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळं कधी-कधी या समाजाचा आपण घटक असल्याची लाज वाटायला लागते. आपला अंबट शौकीनपणा उघड पडायला लागतो आणि एखाद्याच्या वाटोळं होण्यातला आनंद सुद्धा आम्ही कशा स्वरूपात घेऊ शकतो याची खरोखर लाज वाटायला लागते. खरं तर प्रत्येक पुरुषाने आपल्या पुरुषार्थाचा पराक्रम सांगावा आणि त्या पुरुषार्थाचा अभिमान वाटू द्यावा. पण असा अभिमान न वाटता जेव्हा असे पुरुष आहेत म्हटल्यावर लाज वाटायला लागते, तेव्हा कदाचित पुरुषत्व गमावलेले, षंढत्व आलेले हिजडे सुद्धा म्हणत असतील, अच्छा हुआ हम पुरुष नहीं हैं. इतक्या घाणेरड्या स्वरूपामध्ये आपण वागू लागतो की पुरुषाला पुरुष असल्याची लाज वाटायला लागेल, आमच्या पुरुषी मानसिकतेची लाज वाटायला लागेल आणि षंढांना बरं झालं आपण षंढ आहोत, पुरुष म्हणून घेत नाही असं वाटायला लागेल. एवढ्या वाईट स्तरावर आपण घसरतोय का? तो नादान हरामखोर नाशिकचा कोण तो भामटा बाबा, ज्याला कॅप्टन म्हणताना सुद्धा लाज वाटते आपल्याला, असा तो नाशिकचा भामटा, ज्याच्याकडे सुरुवातीला 58 आणि नंतर काही व्हिडिओ निघाले म्हणे. या व्हिडिओ निघाल्यानंतर समाज माध्यमांमध्ये त्या फेसबुकवर आणि फिन्स्टा का कसल्या ग्रामवर जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि त्यात सांगितलं जाऊ लागलं की ते व्हिडिओ मला पाठवा, इनबॉक्सात पाठवा, खाजगीत पाठवा, काय काय आहेत, कोण कोण आहेत, याचा आलाय का, त्याचा आलाय का, याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. जणू अंबट शौकीनांसाठी ही पर्वणीच होती. शब्द सुद्धा काय वापरले गेले. बरं ते असो. त्यानंतर आणखी एक अफवा पसरली, ते म्हणजे नाशिकच्या बाबाला म्हणे HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. आता नाशिकच्या बाबाला HIV झाल्याची बातमी कळल्याबरोबर पुन्हा सोशल मीडियावर महापूर येऊ लागला आणि लोक बोलू लागले, आता किती जणी याने बाधित होतील, त्यामुळे त्यांचे नवरे किती बाधित होतील, याविषयीच्या रसभरीत चर्चा मिटक्या मारत करणारा आपल्याकडचा विकृत वर्ग यावर अधिक चर्चा करू लागला. याच्यापेक्षाही यानंतर बाबाच्या भेटीनंतर झालेल्या लेकरांचं जर तपासणी केली गेली तर किती घटस्फोट होतील यावर सुद्धा चर्चा सुरू झाली. मंडळी, आम्ही इतके नालायक झालोत का की त्या बाबाच्या भेटीला गेलेली प्रत्येक स्त्री त्याच्या विकृत वासनेचा बळीच पडली आहे असं गृहीत धरून त्या प्रत्येक स्त्रियांवरती आपण शंका घ्यायला लागतो. चारित्र्य म्हणजे काचेचं भांड, तुटलं ना पुन्हा जोडत नाही. आणि आपण तर काठी घेऊन सपासप त्या काचेच्या भांड्यावर वार करायला लागलो. कसं आपण त्या भांड्याला सुरक्षित ठेवू शकणार आहे? या सगळ्या शाब्दिक चर्चा तर वेगळ्या राहिल्या. मी काही फोटो तुम्हाला ब्लर करून दाखवतोय, मुद्दाम ब्लर करून दाखवतोय, काही स्क्रीनशॉट दाखवतोय. कोण हे पाखरू? अरे नादान माणसानो, याचा विसर पडला तुम्हाला? ती एक स्त्री आहे. ती आपल्या पतीच्या इच्छेखातर, स्वतःच्या भाबड्या श्रद्धेखातर त्या महाराजाकडे गेली होती आणि त्या नालायकाने हिचा उपयोग करून घेतलाय. त्या स्त्रीची ओळख उघडी करून तिचं जगणं मुश्किल करायला लावणार तुम्ही आहात का? माणूस फसू शकतो, माणसाला भूल पडू शकते.
एखाद्या वेळेला एखादी चूक घडली म्हणून आयुष्यभराची शिक्षा द्यावी, जगणं नकोसं वाटावं, अशी वेळ आपण आणतोच का? कुणाविषयी बोलतोय? आपल्याही घरातल्या स्त्रियांच्या विषयी आपण या स्वरूपाची वक्तव्य करतो. पाखरू कोण? हे नवं पाखरू कुठलं आहे? नवं पाखरू कोण आहे? आमच्या इच्छा काय? कोण कोण स्त्रिया यात बळी पडल्यात त्या उघड व्हाव्यात. विचार करा रे, त्या फसवल्या गेल्यात, त्या मोहात गेल्यात, भूलथापाला बळी पडल्यात, आयुष्याचं कल्याण होईल असं वाटलंय आणि त्या स्वतःच्या आयुष्याच्या कल्याणासाठी तिथे जाऊन फसलेले आहेत. त्यांना उघड पाडून तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांच्या आयुष्याचा घात झालेला तुम्हाला बघायचा आहे का? आणि जर हे अशी तुमची वृत्ती असेल, असं तुम्हाला दाखवायचं असेल, तर हे फार भयंकर आहे, हे लक्षात ठेवा. हे भयंकर आहे. म्हणजे त्या बाबाने त्या स्त्रीच्या इज्जतीशी 1-2 वेळेला खेळ केला असेल. आम्ही आयुष्यभराचा करतोय याचं भान सुद्धा आम्हाला राहत नाही. याचं भान सुद्धा आम्हाला राहत नाही. आम्ही इतके निर्दयी आणि नालायक ठरू लागलोत की आम्हाला त्या चर्चा मिटक्या मारत कराव्या वाटतात. बाबा HIV पॉझिटिव्ह निघाला तर किती जणांच्या आयुष्यात एड्स सारखा महाभयंकर रोग येईल, याविषयीच्या चर्चा आम्ही मिटक्या मारत करतोय. एखादी स्त्री अशी हतबल झाली असेल तर त्याची चर्चा आम्हाला होते. एक प्रसंग आहे, आमच्या इकडच्या भागातल्या एक आमदार, त्यांच्या मित्रासोबतचा एक CCTVत कैद झालेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. माझे आमदार आहेत, त्या CCTVत कैद झालेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांचा मित्र आणि ते, जेव्हा हा व्हिडिओ सगळीकडे पसरू लागला, ते गाणे बिणे लावून त्याला हम तुम एक कमरे में बंद हो असे गाणे बिणे लावून तो व्हिडिओ व्हायरल केला होता. तेव्हा काही लोकांनी जो मित्र त्या आमदाराचा होता त्यांच्या सोबत, त्याला फोन करून मैत्रीच्या नात्यात सांगितलं होतं. व्हिडिओ बघून खूप वाईट नाही वाटलं, पोट दुखलं. ते म्हणलं म्हणजे नाही, तुम्हाला कशी काय संधी मिळाली, आम्हाला कशी काय नाही, असं आम्हाला वाटलं आणि आमचं पोट दुखलं होतं, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिलेली होती. या गिधाडांच्या या अशाच प्रतिक्रिया असतात. त्या बाबाला कसं काय मिळू शकलं, आम्हाला का नाही, आम्हाला नाही म्हणून बाबावर राग, ही जर वृत्ती आमची असेल ना, तर याच्यापेक्षा अरे गिधाडं परवडली. म्हणजे गिधाडं माणूस मेल्यावर तरी तुटून पडतात, जिवंत माणसावर तुटून नाही पडत. तो एका चित्रकाराचा फोटो व्हायरल झाला होता ना, एक मुलगा मरून कधी पडतोय याची वाट पाहत ते गिधाड थांबलेलं होतं. त्या उपासमारीच्या देशामधली सोमालियातला का कुठला तरी तो फोटो होता. त्याला पुरस्कार मिळाला आणि पुढे त्या फोटोग्राफरनं आत्महत्या केली म्हणे. गिधाड सुद्धा माणसं मरायची वाट बघतं आणि ही माणसातली गिधाडं ते मेला पाहिजे याची व्यवस्था करतायत, कारण यांना तुटून पडता आलं पाहिजे. गिधाडापेक्षाही वाईट अवस्था आमची आली आहे. बाई चर्चा करायला सापडली की करायची, आणि इतकी करायची की तिला मरणं बरं वाटावं. ही गिधाडाची वृत्ती आली कुठून? जाता जाता एक इशारा देतो. ज्यानी कोणी हे फोटो शेअर केलेत ना, आयडेंटिटी उघड केल्याचे, त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. एक दिवस तुमच्या दारात पोलीस येऊन तुम्हाला फरफटत घेऊन जाईल आणि एखाद्या पीडितेची आयडेंटिटी उघड केल्याची केस तुमच्यावर होईल, हे लक्षात ठेवा. आणि मग हा नादानपणा करायचा आहे तो करा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.